तो आता आपण मोस्ट इकॉनॉमिकल सेक्शनचं उदाहरण बघत आहोत. कसं ओळखायचं काय ते तुम्हाला कळून जाईल. ट्रॅपोजॉइडल चॅनल हॅज साईड स्लोप कळतोय का? साईड स्लोप म्हणजे या पद्धतीने तुमच्या लक्षात हे आहे साईड स्लोप, बरोबर ना. आधी तिरपाय म्हणजे साईड स्लोप आहे. तर उत्तराचा बाण मारतो. साईड स्लोप मला काय दिलाय त्याने? साईड स्लोप मला दिलेला आहे 1 व्हर्टिकल ॲज टू 1.5 होरिझॉन्टल. याच्यावरून तुम्ही एनची व्हॅल्यू काढून घ्या बघा. एन कसं काढतात? होरिझॉन्टल बाय व्हर्टिकल. होरिझॉन्टल किती आहे? 1.5. व्हर्टिकल किती आहे? एक. उत्तर किती आला? 1.5. बोला, नाही समजलं? समजलं. पहिला डेटा काढून टाकला. स्लोप ऑफ द चॅनल बॉटम ठीक आहे. त्याला कशाने दाखवतात? यस नाही. किती आहे रे ते? 1 in 5000. हे बघा 1.5000 म्हणजे 1 in 5000 असं लिहितात बाबा. तुम्ही नसेल आतापर्यंत लक्षात घेत पण डोक्यात घाला. 2.5000 आहे ना, 1 in 5000 असं यस लिहितात. डिटरमाइन द डायमेन्शन ऑफ मोस्ट इकॉनॉमिकल चॅनल सेक्शन. मोस्ट इकॉनॉमिकल चॅनल सेक्शनचं काय काढायचं तुम्हाला? डायमेन्शन काढायचं. इफ इट हॅज कॅरी वॉटर 10 मीटर क्यूब पर सेकंड, तर डिस्चार्ज किती आहे त्याचा? 10 मीटर क्यूब पर सेकंड. मॅनेज कॉन्स्टंट किती आहे? एन बराबर 0.012. 0.012. हा गिव्हन डाटा ना बाळा. डिस्चार्ज दिला आहे बघा मीटर क्यूब सेकंड म्हणजे काय असतो? हा डिस्चार्ज असतो. क्यूने दाखवतात त्याला. तो तुम्हाला साईड स्लोप दिला आहे, तुम्हाला डेड स्लोप दिला आहे, तुम्हाला डिस्चार्ज दिलेला आहे, तुम्हाला मॅनेज कॉन्स्टंट पण दिलेला आहे. ओके. स्टेप नंबर 1 कॅल्क्युलेट विड्थ. काय काढायचं? एकदम बारीक लक्ष राहू द्यायचं कसं काढतो मी विड्थ. विड्थ म्हणजे बी. यूज मोस्ट इकॉनॉमिकल कंडिशन. यूज मोस्ट इकॉनॉमिकल कंडिशन. काय असते सांगा बरं ट्रॅपोजॉइडल सेक्शनची? हा ट्रॅपोजॉइडल सेक्शन आहे ना. मोस्ट इकॉनॉमिकल सेक्शन काय? टॉप विड्थ इक्वल टू टॉप विड्थ बरोबर 2 times स्लोप 2 टाइम स्लोप ऑफ द incline side. 2 टाइम incline side. टॉप विड्थ कसं काढतात? b प्लस 2nd. 2 इंटू इन्क्लाइन साईड कशी काढतात? d अंडर रूट मध्ये 1 प्लस याचा स्क्वेअर. समजलं. चला, तर b मला माहिती नाहीये. 2 इंटू n ची व्हॅल्यू काढली बाबा मी. किती? 1.5. इंटू d पण माहिती नाही मला. तेच तर काढायचं. b d काढणं म्हणजे शोधणं. ठीक आहे, डिझाईन करणं. 1 प्लस यांचा स्क्वेअर म्हणजे अर्थी 1.5 चा वर्ग. मला कॅल्क्युलेटर द्या बघा. मी काय करतो? मी एक हुशारी करतो. काय? या इकडची बाजूला डीला सोडून नाही त्याचं कॅल्क्युलेशन करू आपण. ठीक आहे. तो 2 इंटू अंडर रूटमध्ये काय आहे? अंडर रूट कुठे असतं? हे ना. हां, 2 अंडर रूटमध्ये काय? 1 प्लस 1.5 चा स्क्वेअर. किती आला होते? 3.6055. किती आला? 3.6055 डी. हे बघा, हा बी 2 आणि दीड किती झाले? 2 इंटू दीड 3. तर हे होऊन जाईल 3D. आणि इकडे 2 आणि आयाचा बाय सोडवलं तर किती आला बघा? 3.6055 डी. इकडे डी, इकडे पण डी, याला इकडे आणा ना. तो बी इज इक्वल टू 3.6055 डी मायनस 3D. 3.6055 ऑलरेडी माझ्याकडे आहे. याच्यातून मायनस काय करा तुम्ही? डायरेक्ट 3. उत्तर किती? 0.6055. किती आलं? 0.6055 डी. हा झाला आपला बी. तो बी शोधून टाकला मी. 1 नंबरची स्टेप झाली आपली. बोला, नाही समजलं का? हा झाला बी. स्टेप नंबर 2 असतो आपला कॅल्क्युलेट एरिया. कॅल्क्युलेट एरिया. तुला सांगा एरियाचा फॉर्म्युला काय असतो रे? BD प्लस ND चा स्क्वेअर. तो बी तर झालं तुम्ही काढलाय. किती? 0. काहीच करू नको रे. 0.6055 डी. हा झाला बी. इंटू पुढे बघा बीची व्हॅल्यू एवढी आहे ना, तेवढी लिहिली. याच्या पुढे पुन्हा डी आहे, डी लिहिलं. प्लस एनची व्हॅल्यू किती आपल्याकडं? छोटा एनची व्हॅल्यू 1.5 आहे. 1.5 लिहिला. डीचा वर्ग. पुढे येईल तुम्ही आता बघा डी इंटू डी किती होतात? तो 0.6055. काहीच करू नका रे, गप्प बसा. डी इंटू डी किती आहे? डीचा स्क्वेअर 1.5 डीचा स्क्वेअर. तर तुम्ही जर आता बघायला गेला तर मागचं जे उत्तर आलं होतं ते आलं होतं आपलं 0.6055. बरोबर का? अगोदर आन्सर आपला आलेला आहे 0.6055. म्हणजे आन्सर आलेलं आहे त्याच्यात 1.5 जर ॲड केलं ना तुम्ही, तुमचं काम होऊन जातं ना. कसं म्हणतोय बघा, हा डी स्क्वेअर कॉमन काढला. तुम्हाला काय होतं? 0.6055 प्लस 1.5. ऑलरेडी कॅल्क्युलेटरमध्ये आपलं 0.6055 येऊन आलेलं राहतं. याच्यात काय ॲड करायचं? 1.5 ॲड करायचा. म्हणजे काय? छोटा एन.
हा छोटा याने ॲड करा ना. तो किती आलं ते आलं 2.1055. 2.1055 कॉमन काढलेला d². अरे d² कॉमन काढले ना. 0.755 आणि 1.5 ची बेरीज करा. 2.1055 d². हा झाला एरिया. हा काय झाला एरिया काढून झाला. तो बी काढला, एरिया काढला. स्टेप नंबर 3. तो स्टेप नंबर 3 काय आपली हायड्रोलिक रेडियस. हायड्रोलिक रेडियस तुम्ही कशाने दाखवतात? आर ने. आर कसा काढतात? A/B 0.5d. मोस्ट इकॉनॉमिकल कंडिशन बनवायची. तो d/2 म्हणजे 0.5d. d/2 घेता ना तुम्ही. मोस्ट इकॉनॉमिकल कंडिशन बनवता. ठीक आहे. चला स्टेप नंबर 4. डायरेक्ट स्टेप नंबर 4. काय स्टेप नंबर 4? कॅल्क्युलेट डायमेन्शन. कॅल्क्युलेट करा डायमेन्शन. झालं उदाहरण सोड. काय फॉर्म्युला आपल्याकडे? Q इज इक्वल टू एरिया इंटू व्हेलॉसिटी. डिस्चार्ज किती दिलाय त्यांनी? या इकडे. Q बरोबर 10. तो डिस्चार्ज दिलाय ना 10. तो 10. एरिया किती काढला तुम्ही? या इकडे 2.1055 डीचा स्क्वेअर. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय? 1/n. ठीक आहे ना. 1/n. r/2/3 s/1/. आलं काय? चल 10. 2.1055 डीचा स्क्वेअर इंटू 1/n. n म्हणजे मॅनिन्स कॉन्स्टंट दिला त्याने बघा. 0.012. तो घ्या 0.012. आरची व्हॅल्यू किती काढली आपण? 0.5d. त्याचा रेस्ट पॉवर 2/3. यसची व्हॅल्यू किती आपल्याकडं? 1/5000. 1/5000. बघा 1/5000 रेस्ट पॉवर 1/2. रेस्ट पॉवर हे सगळं जर तुम्ही टाकलं बाळा तर तुमचं आन्सर येऊन जाईल. काय येईल बघा? 10 अल्फा इक्वल 2.1055 इंटू अल्फा एक्सचा स्क्वेअर इंटू काय आहे 1/0.012. पुढे जाऊया. इंटू ब्रॅकेटमध्ये काय आहे 0.5 अल्फा एक्स रेस्ट पॉवर काय 2/3. ठीक आहे. पुढे जाऊया. इंटू ब्रॅकेटमध्ये जाऊ काय 1/5000 रेस्ट पॉवर काय रेस्ट पॉवर 1/2. बरोबर का? शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल. असं डायरेक्ट जर तुम्ही केलं तर तुम्हाला डीचं उत्तर भेटून जातं बघा. त्याला 2.0056 म्हणजे 2 मीटर. तो 2 मीटरची काय आली डेप्थ. तो आता तुम्ही विड्थ काढा ना. बी काय असतो? ही काही दिलेली आहे ना मागे. बी काय आता 0.755 डी. तुमच्याकडे आहे ना 0.755 डी म्हणजे 0.755 इंटू 2. मी करायचं याला करा इंटू 0.755 मल्टिप्लाय 60. किती आला? 1.31. तो बी काय आला 60.55 का? 2 इंटू 0.60 2 इंटू 0.755 1.211. किती आलं? 1.211 मीटर झाली त्याची विड्थ. आली डेप्थ आली. उदाहरण सॉल्व झालं. आणि हायड्रोलिक रेडियस